सद्गुरू वीरनाथ महाराज आणि गुरुगुंडा महाराज देगलूरकर यांची भेट. विठ्ठल भक्तीची गोडी आवड वीरनाथ महाराजांना बालपणापासूनच निर्माण झाली होती. वीरनाथांचे वय 15 वर्षे होत आले. वीरनाथांच्या मनातील विठ्ठल भक्ती कमी होऊन त्यांनी शिवभक्ती अधिकाधिक करावी असा प्रयत्न मल्लप्पा सावकार सतत करत होते. परंतु वीरनाथांच्या मनातील विठ्ठल भक्ती मात्र कमी झाली नाही. शिव आणि विठ्ठल दोन्ही एकच आहेत हा भाव वीरनाथांच्या मनात दृढ होत गेला. पीर पाछा आणि मल्लप्पा सावकार यांचा अत्यंत स्नेह होता. पीर पाछा मल्लप्पा सावकारांना म्हणाले, वीरनाथांना विठ्ठल भक्ती करू दे. वीरनाथांना पंढरपुरास विठ्ठल दर्शनास जाऊ दे. मल्लप्पा सावकारांनी पीर पाछांचे हे म्हणणे मान्य केले आणि आता वीरनाथ महाराज आषाढी आणि कार्तिकीच्या वारीसाठी नीलावतीहून पंढरपुरास येऊ लागले. एके वर्षी वीरनाथ महाराज कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला आले होते. वीरनाथांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि ते पंढरीच्या नगरप्रदक्षिणेस निघाले. नगरप्रदक्षिणा मार्गावरती गुरुगुंडा महाराज देगलूरकर आणि वीरनाथ महाराज यांची भेट झाली. गुरुगुंडा महाराजांना पाहताच वीरनाथांच्या मनामध्ये एक भक्तिभाव उपजला आणि वीरनाथांच्या मनी इच्छा उत्पन्न झाली की आपण या सत्पुरुषांकडून अनुग्रह घ्यावा. गुरुगुंडा महाराजांकडे वीरनाथांनी आपल्या मनीची ही इच्छा व्यक्त केली आणि गुंडा महाराजांनी वीरनाथांना आपला अनुग्रह देऊन आपला कृपापात्र शिष्य केले. तो दिवस होता वैकुंठ चतुर्दशीचा. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरी आणि हर ऐक्य भेटीचा तो सोहळा.